नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की सुकन्या समृद्धी योजना. तर ही योजना सर्वीकडेच सुरू आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला अर्थसहाय्य देण्यात येते. म्हणजेच की योजनाचे उद्दिष्ट काय, मुलींचे भविष्य जे काही उज्ज्वल बनवण्यासाठी ही योजना चालू करण्यात आलेली होती. ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने हा जो अर्ज सादर करायचा आहे व सुकन्या समृद्धी योजना केंद्र सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली आहे. तसेच योजनेमुळे भारत सरकार हे पाठबळ असल्यामुळे योजनेअंतर्गत पालकांना कुठलीही काळजी करण्याची गरज भासणार नाही आहे आता. म्हणजेच की सुकन्या समृद्धी योजना जे खाते आहे कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेत तसेच पोस्ट कार्यालयात तसेच इतर एका बँकेमध्ये तुम्ही काढू शकता. एक खात्यामधून तसेच पोस्ट कार्यालयामधून दुसऱ्या कार्यालयामध्ये ट्रान्सफर देखील करता येते. या योजनेला प्राधान म्हणजेच की सुकन्या योजना या नावाने देखील ओळखले जाते. प्रधान सुकन्या योजना मुलीच्या शिक्षणासाठी तसेच मुलीच्या विवाहासाठी सुकन्या समृद्धी योजना फायदेशीर ठरते. सुकन्या समृद्धी योजना भारत सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली आहे. 100% सुरक्षित योजना. तर सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत मुलींचे सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडण्यापासून ते वय 21 वर्ष पूर्ण होईपर्यंत मुदत ठेवण्या कालावधी आहे. तसेच सुकन्या समृद्धी योजनेचे कालावधी 21 वर्ष असला तरी सुकन्या सुरुवातीला फक्त 14 वर्षापर्यंतच मुलीच्या आई वडिलांचे खाते पैसे जमा करायचे असते. त्यानंतर सर्व जे पैसे आहेत ते सरकार भरले जाते व सरकारच्या माध्यमातून त्या जे काही कॅल्क्युलेशन आहे ते अशा पद्धतीने फॉर एक्झाम्पल इथं म्हणजेच की ओपनिंग खाते हे 0 डिपॉझिट आहे. इथं 500 त्यानंतर जे काही इंटरेस्ट आहे ते त्यामध्ये 380 रुपये प्लेझिंग बॅलन्स असते की तुम्हाला इथे 5380 अशा पद्धतीने यात जे काही आहे त्या या चार्टची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. सुकन्या समृद्धी योजना जी आहे ती तुम्ही दरवर्षी 5000 रुपये गुंतवून तुम्ही जर 5000 रुपये यामध्ये गुंतवणूक केली तर 14 वर्षांनी तुम्हाला 7.6% व्याज दराने चक्रवाढ व्याज दराने पद्धतीने 1 लाख म्हणजेच की 26,607 रुपये इतकी रक्कम मिळते. तर 21 वर्षाला तुम्हाला जे काही रक्कम मिळणार आहे की 2,11,420 रुपये एवढी रक्कम तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला जी काही रक्कम आहे ती कशाप्रमाणे गुंतवणूक करायची आहे. 5000 रुपये गुंतवणूक केल्यानंतर 14 वर्षांनी जे काही तुम्हाला 7.6% व्याज हे चक्रवाढ व्याज याला म्हणतात. तुम्हाला इतकी रक्कम तुम्हाला मिळणार आहे. त्यामध्ये जर जास्त रक्कम सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत गुंतवणूक कराल तितके जास्त तुम्हाला 21 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे. त्यामध्ये बँकेची यादी तुम्हाला बघायला मिळणार आहे. म्हणजेच की बँक ऑफ महाराष्ट्र, ICICI बँक्स, स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, बँकेची काही इंडियन बँक आहेत तर या बँकेची यादी दाखवल्याप्रमाणे चेक करा. तर बँकमध्ये त्यानंतर या योजनेअंतर्गत फक्त 10 वर्षाखालील मुलीला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. एका कुटुंबातील फक्त 2 मुलींनाच योजनेचा लाभ दिला जाणार आहे. त्या व्यतिरिक्त दिला जाणार नाही. त्याचप्रमाणे इथे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तुम्ही सर्व डिटेल्स घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही पैसे जमा करत असाल तर तुम्ही कधी काढू शकता. मुलींच्या 18 वर्षानंतर तिच्या खात्यातील 50% रक्कम काढू शकता. लग्नानंतर जे काही रक्कम काढू शकते ते शिक्षणासाठी मुली अर्ज करून त्यांची रक्कम काढू शकते. सुकन्या समृद्धी योजना भारतामध्ये ही योजना आहे जी सुरू करण्यात आलेली आहे. तर ज्या योजनेमध्ये मुलगी असेल तर त्यासाठी तुम्ही यासाठी अर्ज करू शकतात. यामध्ये काही अटी शर्ती आहे जसं की अर्जदार कुटुंब महाराष्ट्राचा मूळचा रहिवासी असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्यातील मुलांना व मुलींना या योजनेचा लाभ इथे मिळणार नाही. महाराष्ट्राबाहेरीलचा म्हणजे काही मुलींना आहे ते सुकन्या समृद्धी योजनेचा जे काही कालावधी आहे मुलींचे सुकन्या खाते उघडल्यानंतर मुलींचे वय 21 वर्ष पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ तुम्हाला इथे मिळणार आहे. तर यासाठी जे काही तुम्हाला आवश्यक कागदपत्र इथे लागणार आहे ते सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत इथे तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे, पॅन कार्ड लागणार आहे, रेशन कार्ड सुद्धा लागणार आहे व रहिवासी दाखला सुद्धा या ठिकाणी लागणार आहे. वीज बिल तुम्हाला यामध्ये लागणार आहे. पासपोर्ट फोटो त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स जोडला तरी चालेल किंवा घरपट्टी टेलिफोन बिल जोडला तरी चालेल. मोबाईल नंबर, ईमेल ID फोटो, जन्माचा दाखला इत्यादी डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहे. तर तुम्ही याचा काही स्क्रीनशॉट सुद्धा काढून ठेवू शकता व व्हिडिओ सेव्ह सुद्धा करून ठेवू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे. सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम आपला क्षेत्रातील जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन सुकन्या समृद्धी योजनेचा अर्ज घ्या व अर्जात विचारलेलं संपूर्ण माहिती भरायची आहे. व आता डॉक्युमेंट पाहिलेले आहे की जे डॉक्युमेंट संपूर्णपणे पोस्ट ऑफिस कार्यालयामध्ये अर्ज सबमिट करायचा आहे. पोस्ट कार्यालयामध्ये जाऊन कर्मचाऱ्यांकडून स्वतःच्या तुमच्या
अर्जाची तपासणी करून अर्जासोबत जोडायची आहे व इथे संपूर्ण कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी लावायची आहे. बँकेकडून एका पासबुकचे दिले जाईल, त्याप्रमाणे तुम्हाला 14 वर्षापर्यंत पैसे जमा करायचे आहे. अशा प्रकारे या योजनेचा अर्जाचा लाभ तुम्ही घेऊ शकता. धन्यवाद.